आम्ही सध्या ज्या ठिकाणी आहोत हे काही झाडा फुलांची नर्सरी नसून एक गोव्यातील दिग्गज ब्लॅक बेल्ट कराटे विजेती सुरेखा कुंकळकर म्हार्दोळ या ठिकाणी आम्ही आहोत आणि या परस बागेमध्ये विविध प्रकारची फुलांची लागवड केलेली दिसून येत आहे। फूल जी झाडं आहेत त्या झाडांच्या परिसरात त्यांची सुपाऱ्यांच्या बागायती आहेत आणि या बागायतीमध्ये थंडगार जे हिरवगार असं वातावरण निर्माण झालेलं आहे। या ठिकाणी वेगवेगळी फुलं आणि वेगवेगळ्या तऱ्हेची वेगवेगळ्या जातीची झाडेही आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये सुपारी असेल, फणस असेल किंवा इतर जे जाम म्हणतो, खाण्याच्या ज्या वस्तू आहे, साहित्य आहे, त्या साहित्यातूनही आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकतो। त्या नजरेतून ही परस बाग आकर्षित झालेली आहे आणि ही आकर्षितपणा जर अशीच ठेवत राहिलो तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हिरवीगार वनराई शाबूत राहील। प्रत्येक नागरिकाने म्हणा किंवा महिलांनी आपल्या अंगणाच्या समोर छोटं काने का होईना एक परस बाग आवश्यक आहे आणि हे एक ताजं उदाहरण असल्याचं दिसून येते। मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी।